नमस्कार, मी शेखर सिंग, महानगरपालिका आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका। कालपासून आपल्या शहरामध्ये जे रेड अलर्ट घोषित करण्यात आला होता, कालपासूनच महानगरपालिका प्रशासन, पोलीस प्रशासन आणि आपण इरिगेशन डिपार्टमेंट, कलेक्टर ऑफिस सर्वांचे कोऑर्डिनेशनमध्ये कालपासून आपण वॉर्निंग्स पण इश्यू करत आलो आहे। काल संध्याकाळी काही आपला जो सकल भाग आहे, लो लाइंग एरियाजमध्ये जे नदी काठेवरचे आहे त्या ठिकाणी आपण लोकांना शिफ्ट पण केलं आहे। जवळपास 1001 लोकांना आपण आतापर्यंत आपण त्यांना शाळांमध्ये शिफ्ट केलेला आहे। याच्या व्यतिरिक्त गार्डन डिपार्टमेंटचे मार्फत ज्या ठिकाणी आपला झाडाचे पडण्याचे काही इन्सिडेंट होतात त्यांना आपण क्लिअर करतोय। फायर डिपार्टमेंट पण खूप सुसज्ज आमचा तयार आहे। सगळे जे आपली बोट्स आहे, इक्विपमेंट्स आहे त्यांना आपण तयार ठेवलेला आहे। महानगरपालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनचे सोबत मिळून आम्ही संपूर्ण तयारी केलेली आहे। पण माझ्या शहराचे वासियांना माझी विनंती राहील, विशेषतः नदी काठेवरचे जे आपले शहरवासी आहे की त्यांनी लो लाइंग एरियाजमधून उंच एरियामध्ये इमिजिएटली जाण्याचा त्यांनी त्यांच्या स्तरावरची कारवाई करावी। बरेच ठिकाणी महानगरपालिका प्रशासन सुद्धा पोलीस प्रशासनचे सहकार्याने सुद्धा आम्ही तुम्हाला शिफ्ट करतोय, त्याच्यामध्ये आम्हाला सहकार्य करा। अदरवाइज महानगरपालिका प्रशासन संपूर्ण डिपार्टमेंट आमचे या संपूर्ण जे आपला रेड अलर्ट आहे त्याला तोंड देण्यासाठी पोलीस विभागाचे सहकार्याने आणि इतर विभागाचे सहकार्याने आपण तयार आहोत। आपण सर पण आम्हाला याच्यामध्ये सहकार्य करावं। आपलं शहरामध्ये कालपासून आणि विशेषतः घाट एरियाजमध्ये कालपासून रेड अलर्ट आहे। आज सुद्धा IMDने रेड अलर्टची घोषणा काल संध्याकाळीच ऑलरेडी केलेली आहे। परवापासून आणि विशेषतः काल आपण जे आपला सखल भाग आहे, जे लो लाइंग भाग आहे, ज्या ठिकाणी पाणी शिरण्याची आपला पॉसिबिलिटी असतो, विशेषतः जे आपले नदी काठेवरचे जे आहे त्यांना आपण कालपासून वॉर्निंग देत आलो आहे। काही प्रमाणात जवळपास 800 पेक्षा जास्त लोकांना, ऑलमोस्ट 1000 लोकांना ऑलरेडी आपण आमचे जे शेल्टर होम शाळामध्ये आहे त्यांना त्या ठिकाणी शिफ्ट केलं आहे। विशेषतः मुडानगरचा भाग, मधुबन सोसायटी, हे सांगवीमधले काही भाग, भारत नगर फुगेवाडीमधला काही भाग आहे आणि पिंपरी कॅम्पच्याकडचा काही भाग आहे। तसंच रावेतमध्ये जाधवगाडी गणेश घाटचा काही भाग आहे आणि तसाच आपला रिव्हर रेसिडेन्सीचे जवळचा आपला भोसरीमधला काही भाग आहे। माझा सर्व हात जोडून विनंती आहे आपले शहरवासियांना, विशेषतः जे आपले लो लाइंग एरियाजमध्ये आहे, जे नदी काठेवरचे आहे, की आपण आपली सोयीप्रमाणे इमिजिएटली तुमचे एकतर नातेवाईकांचे घर शिफ्ट व्हा जे आपला अपलाइंग एरियाज आहे, किंवा आमची टीम ज्या प्रमाणात आपला लो लाइंग एरियाजमधून तुम्हाला शिफ्ट करायची सूचना देतात ताबडतोब आमचे टीम्सला तुम्ही सहकार्य करा आणि आमचे जे शाळा आणि शेल्टर होम्स आहे त्या ठिकाणी आमचे टीमचे सहकार्याने त्या ठिकाणी तुम्ही शिफ्ट व्हा, जेणेकरून कुणाचाच काही आपला जानमालचं नुकसान होणार नाही। पुन्हा एकदा सांगतो, आज आपला डॅम्सचा डिस्चार्ज बऱ्यापैकी वाढला आहे। पवनाचा डिस्चार्ज आता 10,000 क्युसेक वर जवळपास आता पोहोचला आहे। मुळाचा डिस्चार्ज जवळपास 25,000 क्युसेकवर आहे। मुठाचा पण डिस्चार्ज सुरू आहे आणि आपल्या संपूर्ण शहरामध्ये फ्री कॅचमेंट एरियामध्ये सुद्धा पाऊसचा आपला आता तडाखा आपला आहे। म्हणून आपला ओव्हरऑल नद्यामधला डिस्चार्ज वाढणार आहे। तर सर्व नदी काठेवरचे राहणारे लो लाइंग एरियाजमधले लोकांना माझी विनंती आहे, सूचना आहे, डायरेक्शन आहे की त्यांनी इमिजिएटली आपला उंच भाग जे आहे त्या ठिकाणी शिफ्ट व्हावा। तुमचे नातेवाईकांचे घर शिफ्ट व्हावा जे उंच भागामध्ये असतील, किंवा आमचे जे शेल्टर होम्स आहे शाळामध्ये जे आम्ही तुम्हाला ऑलरेडी ठरवून दिलेले आहे त्या ठिकाणी आम्हाला सहकार्य करून त्या ठिकाणी शिफ्ट व्हा। याच्या व्यतिरिक्त अजून एक माझी विनंती सर्वांना राहणार आहे, आजचा आपला संडेचा दिवस आहे म्हणून पावसाचा पण खूप आपला इंटेन्स आज स्पेल सुरू आहे। जर तुम्हाला घरापासून बाहेर निघणं क्रिटिकल नसेल, म्हणजे नदी काठेवरचे लो लाइंग एरिया सोडून इतर भागामध्ये राहणारे लोकांना माझी विनंती राहील की तुम्ही तुमचे घरामध्येच थांबा, जेणेकरून बाहेर एकतर काही गर्दी होणार नाही आणि काही वेळा आपला जे काही आपला इन्सिडेंट तेज इंटेन्स पावसाच्यामुळे घडू शकतो तो पण घडणार नाही। धन्यवाद।